आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जिल्हा परिषद शाळा इटकर येथे पहिले पाऊल उत्साहात 32 नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक स्वागत। शाळा ही मुलांची दुसरी आई आहे। पहिलीचा पहिला दिवस हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून पालकांनी मुलांवर संस्कार व शिक्षणाचे बाळकडू द्यावे असे आवाहन इटकर गावचे सरपंच संपत कांबळे यांनी केले। स्थानिक जिल्हा परिषद शाळा इटकर येथे आज सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी नवे शैक्षणिक वर्षाची 2026-27 सुरुवात अतिशय उत्साही आणि कौटुंबिक वातावरणात झाली। या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या 32 चिमुकल्या नवागत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले। शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश करणाऱ्या या चिमुकल्या पावलांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शाळा सजली होती। मुख्य प्रवेशद्वारावरच शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात प्रत्येक विद्यार्थ्याला फूल आणि गोड खाऊ देऊन त्यांचे स्वागत केले। पहिल्याच दिवशी मिळालेल्या या आपुलकीच्या स्वागतामुळे मुलांच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव मावळून आनंद ओसंडून वाहत होता। नवागत विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अधिक आनंददायी व्हावा यासाठी इटकर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व 32 विद्यार्थ्यांना आकर्षक शालेय दप्तर आणि नवीन पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले। नवीन दप्तर आणि पुस्तके हातात पडताच मुलांचा उत्साह द्विगुणित झाला होता। कार्यक्रमाची सुरुवात अतिशय भक्तिमय वातावरणात शालेय प्रार्थनेने झाली। या प्रसंगी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका रंगोताई पाटील यांनी पालकांशी संवाद साधला। त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे सहकार्य गरजेचे आहे। पालकांनी आपल्या पाल्याला नियमित शाळेत पाठवावे, तसेच आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे। या कौतुक सोहळ्यासाठी सरपंच संपत कांबळे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षकवृंद, पालक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात या नाविन्यपूर्ण आणि जिव्हाळ्याच्या स्वागत सोहळ्याचे कौतुक होत आहे।